दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। शरणो शंकरलिंग महाराज की जय। सिद्धलिंग महाराज की जय। यल्लालिंग महाराज की जय। श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय। काशीनाथामृत ग्रंथ 21 अध्याय। याचे पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त 12 दिवस आधी करायचे. 11 दिवस आधी हे पारायण सुरू करायचे. 12व्या दिवशी परत रुद्राध्याय घ्यायचा असे डॉक्टर अण्णांनी त्या पोथीतच लिहिलेले आहे. ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक वेळेस तशी सेवा करत असतो. दरवर्षी गेल्या वर्षीपासून गंगाखेड येथे ही सेवा सुरू झालेली आहे. आधी घरी वगैरे केले भक्तांनी, पण इथे गंगाखेडला समाधी मंदिरामध्ये याचे पारायण सुरू आहे. तर आज पहिला दिवस कलशस्थापना झालेली आहे आणि हे 21 अध्यायाचे ग्रंथाचे पारायण आजपासून सुरुवात झाले आहे. आपण आधी पाहूया लेखकाचे मनोगत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. लेखकाचे मनोगत. डॉक्टर शंकर अण्णा बसाटे अतिशय भक्तिभावाने मनोभावाने आपल्याला सांगत आहेत. श्री गणेशाचे स्तवन करून श्री गुरुमाऊलींना वंदन करून गुरुपुष्पमाला हा लहानसा ग्रंथ भक्तवृंदांना सुखाच्या सानिध्यात नेऊन पोचविणारा अक्षय सुखाचा महान ठेवाच आहे आणि हे सर्व कार्य श्री गुरु महाराजांचेच आहे. तसा विचार केला तर श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाची देणगी आहे. त्याच अनुषंगाने काशीनाथ महाराजांनी काशीनाथामृत हा ग्रंथ 21 अध्यायाचा लिहिण्याची आज्ञा देऊन लिखाणास आरंभ केला व 2-3 महिन्यात सद्गुरूंनीच तो लिहून घेतला. ही सर्व लीला सद्गुरु माऊलींची असून इथे लेखक निमित्त मात्र आहे. काशीनाथामृत ग्रंथ या ओवीबद्ध ग्रंथात 21 अध्याय आहे. त्यात 11वा अध्याय 372 ओव्या असणारा पूर्ण ग्रंथाचा थोडक्यात सारांश आहे. भक्तांना अल्पावधीतच त्याचे पारायण करता येते. या अध्यायाचे पारायण 1 ते 1.5 तासात एक पारायण सहजासहजी करता येते. यासाठी 11वा अध्याय पारायणासाठी वेगळा असा ग्रंथ भक्तांच्या सेवेत प्रकाशित केलेला आहे. काशीनाथामृत या ग्रंथात म्हणजे सद्गुरू काशीनाथ महाराज यांनी भक्तवृंदांना जे बोधामृत दिले, वेळोवेळी उपदेश केला, अनेक चमत्कार भक्तांना दाखविले, शिष्यवृंदांना अनेक संकटातून मुक्त केले, गोरगरिबांना सहाय्य करून त्यांचा संसार उभा करून दिला, अनेकांची लग्ने लावून दिली, अनेक भक्तांना तीर्थाटन घडविले, ज्या त्याच तीर्थस्थळी ज्ञानाचा उपदेश करून भगवंत या विषयाचे ज्ञान देऊन भक्तांना गुरुभक्ती योगाचे मार्गदर्शन करीत राहिले, दया क्षमा शांती जवळ ठेवून परोपकाराचे धडे दिले. गुरुमाऊलींच्या सानिध्यात राहून पवित्र झालेल्या क्षणांच्या आठवणी जणू या ग्रंथरूपाने लेखकाला निमित्तमात्र करून गुरुमाऊलींनीच पुन्हा प्रकाशात आणलेल्या आहेत. या ग्रंथाच्या पारायणाने भक्तांना त्याच क्षणी अनेक अनुभूती येतील. संसारात सुख समृद्धी होईल. सुखी जीवन जगण्याचा आनंद तर मिळणारच आहे, त्याशिवाय गुरुभक्ती योगाचे ज्ञान होऊन गुरुसेवेचा लाभ मिळणार आहे. वाचकांना एक विनंती आहे की ग्रंथाचे वाचन शांत चित्ताने एकाग्रतेत करावे व प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घ्यावा. वाचकांना काशीनाथामृत ग्रंथातून जे काही ज्ञान प्राप्त होईल ते सर्व गुरुज्ञान समजावे. तरी गुरुभक्त व इतर वाचक यांनी या ग्रंथाची एक प्रत घेऊन देवघरात अवश्य ठेवावी. गुरूंचा आशीर्वाद महाआशीर्वाद घेऊन सर्वस्वी सुखी व्हावे ही सद्गुरुचरणी नम्र विनंती. लेखक डॉक्टर शंकरराव नामदेव बचाटे गुरव. ओम तत्सत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. काशीनाथामृत ग्रंथ पारायण मंदिर मठावर 7 दिवस करावे.
पारायणाचे नियम. पारायणास सुरुवात करताना प्रथम दिवशी कलश पूजन करून सगुण आरती व गुरुदेवांची आरती म्हणावी. संपूर्ण ग्रंथाचे 7 दिवसात मनापासून वाचन करून पुनश्च पुढील पारायणाकरता पहिल्या अध्यायातील 5 ओव्या म्हणून संकल्प करावा. तदनंतर प्रसाद व पूजन व आरती करून पारायणाची समाप्ती करावी. नियमितपणे पारायण प्रत्यक्ष वाचनास सुरुवात करताना गणेश स्तवन म्हणावे. 1 माळ ओम नमः शिवाय नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. त्यानंतर प्रार्थनोपासना मंत्र अर्थासह म्हणावा व सद्गुरूंच्या नावाचा जय जयकार करून अध्याय वाचनास घ्यावा. स्वतःला स्पष्टपणे ऐकण्यास येईल अशा आवाजात वाचन करावे. 7 दिवसाच्या पारायणाचे आपण आता पाहूया. प्रथम दिवस अध्याय 1 ते 5. दिवस दुसरा अध्याय 11वा. एकच अध्याय त्या दिवशी घ्यायचा आहे कारण तो मोठा आहे. 5वा दिवस अध्याय 16 ते 18. 7वा दिवस अध्याय 11वा. दुसरा इथे चूक झालेली आहे. प्रथम दिवस 1 ते 5 अध्याय. दुसरा दिवस अध्याय 6 ते 10. तिसरा दिवस अध्याय 11. इथे एकच अध्याय घ्यायचा आहे. चौथा दिवस अध्याय 12 ते 15. 5वा दिवस अध्याय 16 ते 18. 6वा दिवस अध्याय 19 ते 21. 7वा दिवस अध्याय 11वा. प्रत्येक पौर्णिमेस 11वा अध्याय तरी वाचावा. शक्य असल्यास 6 दिवस आधीपासून सप्ताह करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू काशीनाथ महाराज की जय. काशीनाथामृत ग्रंथ पारायण घरी 11 दिवस करावे. पारायणाचे नियम. पारायणास सुरुवात करताना प्रथम दिवशी कलश पूजन करून सगुण आरती म्हणावी. गुरुदेवांची आरती म्हणावी. सद्गुरूने एकादशोक्षर मंत्र दिल्याने 11 दिवस पारायण आपापल्या घरी करावे. द्वादश लिंगाशी सद्गुरूंचे स्थान असल्याने 12व्या दिवशी रुद्राध्याय म्हणजे 11वा अध्याय वाचन करून पुनश्च पुढील पारायणाकरता पहिल्या अध्यायातील 11 ओव्या म्हणून संकल्प करावा. तदनंतर प्रसाद पूजन व आरती करून पारायणाची समाप्ती करा. नियमितपणे पारायण प्रत्यक्ष वाचनास सुरुवात करताना गणेश स्तवन म्हणावे. 1 माळ ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. त्यानंतर प्रार्थनोपासना मंत्र अर्थासह म्हणावा व सद्गुरूंच्या नावाचा जय जयकार करावा. अध्याय वाचनास घ्यावा. स्वतःला स्पष्टपणे ऐकण्यास येईल अशा आवाजात वाचन करावे. येथे आपण 11 दिवसाचे पारायण जर करणार असू तर मंदिरात तर 11 दिवसच पारायण करायचे. घरी जमल्यास करायचे तर प्रथम दिवस 1 ते 2. दुसरा दिवस 3 ते 4. तिसरा दिवस 5 ते 6. चौथा दिवस 7 ते 8. 5वा दिवस 9 ते 10. 6वा दिवस फक्त 11वा अध्यायच वाचू शकतो आपण, मोठा अध्याय असल्यामुळे. 6व्या दिवशी आपण रुद्राध्यायच घ्यायचा आहे. 7वा दिवस 12 ते 13. 8वा दिवस 14 ते 15. 9वा दिवस अध्याय 16 ते 17. 10वा दिवस अध्याय 18 ते 19. 11वा दिवस अध्याय 20 ते 21. 12व्या दिवशी आपण 11वा अध्याय घ्यायचा आहे आणि ग्रंथाची समाप्ती करायची आहे. आता आपण येथे गुरुपौर्णिमेनिमित्त जो पारायण सोहळा सुरुवात केला आहे तो आज 10 जुलै 2024 आज आपण सुरुवात केलेली आहे. गुरुपौर्णिमा 21 तारखेला आहे, 21 जुलैला आहे. तोपर्यंत आपले 11 दिवस पारायणाचे होऊन गुरुपौर्णिमे दिवशी 12वा अध्याय घेऊन मोठ्या गजरात समाप्ती करायची आहे. पुनरागमनाचे म्हणून कलश वगैरे उचलायचा गुरुपौर्णिमे दिवशी. तोपर्यंत आपण अखंड नामस्मरण किंवा सामुदायिक नामस्मरण अशा प्रकारे खूप छान छान आपण करू शकतो. आता आम्ही इथे कलश बसवला आहे, फोटो पाठवले जातील. आणि कलश स्थापना झालेली आहे सकाळी सूर्योदयाच्या वेळेस. आणि त्याच पद्धतीप्रमाणे आपले पारायण जप सगळं सुरू आहे. ही सद्गुरू महाराजांची लीला आहे. आणि प्रत्येक भक्ताने मन लावून जर ह्या ग्रंथाचे एक एक शब्द श्रवण मनन केले आणि त्याचं चिंतन केलं तर मोक्ष दूर नाही आहे. ह्याचा अनुभव भक्तांनी घ्यायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. शरणो शंकरलिंग महाराज की जय. सिद्धलिंग महाराज की जय. अल्लालिंग महाराज की जय.
श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय. येथे आपण 7 दिवस पारायणाचे पण आणि 11 दिवस पारायणाचे पण दिलेले आहे. प्रत्येक पौर्णिमेला भक्तांना शक्य असल्यास 6 दिवस आधी सुरुवात करून 7व्या दिवशी म्हणजे पौर्णिमे दिवशी 11वा अध्याय आला पाहिजे. अशा प्रकारे नाही कोणाला जमलं तर निदान तो 11वा अध्याय तरी आजपासून आपण तो सुरुवात केलेल्या ग्रंथाचं गेल्या वर्षीपासून आपलं चालू आहे. तर प्रत्येक पौर्णिमेला इथे मंदिरामध्ये गंगाखेड समाधी मंदिर 11वा अध्याय आणि शिवरात्र ह्या दिवशी 11व्या अध्यायाचे येथे मोठ्या प्रमाणामध्ये पारायण होते. तरी सर्व भक्तांनी नोंद घ्यावी. आपापल्या घरीसुद्धा हे करता येतं, कारण प्रत्येकाला सवड असते नसते. तर ह्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आपल्याला ज्ञान हे आपल्या घरापर्यंत आलेलं आहे. तर त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा, कसं ते आत्मसात करायचं, सद्गुरू माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचा विचार करून भक्तांनी याचा लाभ घ्यावा, ही सद्गुरू महाराजांची इच्छा होती. हे ज्ञान तू भक्तापर्यंत पोचव असेल सांगून डॉक्टरांना त्यांनी हे ज्ञान दिलेले आहे. खरंच हे ज्ञान बघत असताना ना मानवी कृती वाटतच नाही, ते महाराजांनी दिलेलं आहे. मग आपल्याला हे अलभ्य लाभ झालेला आहे. रत्नाचे भांडार सापडलेले आहे. त्याचा कसा उपयोग करायचा ते आपल्या नशिबाने प्रारब्धाने योग्यतेप्रमाणे सगळे होईल. पण प्रयत्न तरी करूया आपण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. शरणो शंकरलिंग महाराज की जय. सिद्धलिंग महाराज की जय. अल्लालिंग महाराज की जय. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. श्री गणेशतम. श्री गणेशाय नमः. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मी या गुरुकृपा न मिले आदि बीज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्ञानेश्वरी अध्याय 1 मधील हे वर्णन आपण ऐकलं. पुढील मंत्र स्वतःला स्पष्ट आवाजात ऐकण्यास येईल असे अर्थपूर्ण म्हणत एक माळ करावी. ओम नमः शिवाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जो स्वयंप्रकाश स्वरूप ज्याने प्रकाशोत्पादक सूर्यचंद्रादी निर्माण करून त्यांना धारण केले आहे, या उत्पन्न झालेल्या संपूर्ण एकच चेतन स्वरूप असा जो अखिल ब्रह्मांड उत्पन्न होण्यापूर्वी विद्यमान होता, आजही या भूमीचे आणि सूर्यादिकांचे धारण करतो. आम्ही सर्वांनी त्या सुखस्वरूप शुद्ध परमेश्वराच्या प्राप्तीसाठी योग्य तो अभ्यास करावा. अत्यंत प्रेमाने त्यांची विशेष भक्ती करावी. अशा त्या प्रभूला महान सद्गुरू माऊलींना अनन्य भावे शरण जावे. स्वामी महाराज की जय. शरणो शंकरलिंग महाराज की जय. सिद्धलिंग महाराज की जय. यल्लालिंग महाराज की जय. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय. श्री काशीनाथामृत प्रारंभ. काशीनाथामृत अध्याय 1. ओवी संख्या 1 ते 65. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेवभ्यो नमः. श्री गुरुब्रह्माय नमः. श्री काशीनाथाय नमः. श्री दत्तात्रयाय नमः. ओम विश्वेश्वराय नमः. ओम श्री ओंकाराय नमः. ओम सरस्वते नमः. ओम नमो जी गणनायका. ओम नमो श्री विश्वनायका. ओम नमो श्री काशीलिंगेश्वरा. ओम काशीलिंग विश्वेश्वरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु काशीनाथाय नमः. वंदेहं सच्चिदानंदं भावातीतं सोहं ब्रह्मा नित्यं पूर्णनिराकारं निर्गुणातीतं स्वात्मसुखं जितेन्द्रियं प्रसन्नवदनं सोहं स्वरूपं निजबोधरूपं
योगींद्रमाद्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरु तन्नमामि. कैलास निवासी शिवशंकरा, शंभो महादेवा, पार्वतीवरा वाराणसी तू शंभो. विश्वेश्वरा काशी विश्वनाथा महाप्रभो. दीनानाथा दीनदयाळा, जगत कल्याणा जन उद्धारा, भक्ता लागे येशीश्वरा. चैतन्याचा महाप्रकाश सद्गुरुनाथ काशीनाथ माये. वंदन भावे तुझ करतसे महिमा तुझा, परंपारासे अज्ञजनाशी न कळे. सद्गुरूंचे होता दर्शन, शांत होते मनोभुवन. अनंत जन्माचे ज्ञान देते झाले सद्गुरु. नाम घेता सत्वरू, अंतःकरणी पुढे पाझरू. नाम तुझे सद्गुरु माऊली, अमृताहुनी गोड असे. तुझ्या नामात रंगते अंतरी सूक्ष्म कुण, तोही दृष्टीगोचरू. अंतरी होतासे परमानंदो, आनंदाच्या परमानंदी डोळत असे अहर्निशी. सद्गुरुनाथा प्राणनाथा ठेविता मस्तक चरणी. मना माझी ठेवून या भाव जप तप करावे अंतरी. गुरु देतसे दिव्य ज्ञान, आत्मज्ञानांतरी ठेवून या. जागृती होता स्वप्नातुनी, प्रेमभाव उमटे अंतरी. रत्न जडित सिंहासनी विराजे, गुरुमूर्ती अवलोकन करता नेत्री. प्रसन्न होते अंतरी मन, ब्रह्म तेज विलसत दिव्य गुरुमूर्ती. अवघे होता स्पर्श दर्शन, आनंद पावते ही काया. सद्गुरु काशीनाथ महाराज म्हणते ऐकाव्या अंतरीच्या खुणा. ध्यानी मनी चित्त एकवटून होतसे कुळमुळीचा उद्धार. अंतरात्मा परमात्मा तोची एक, शाश्वत तोची मालक नरदेहाचा. नरदेहाशे नाशिवंत, अंतरात्मा तोची एक परमात्मा. परी तो ओळखी बा सत्वरी, नाम घेता मनी ध्यानी. ओळख होता कालांतरी, सच्चिदानंद रूपे प्रगटती. सच्चित आनंदो सच्चिदानंदो, सत्य तोची परमानंदो. परमानंद होता अंतःकरणी, पवित्र होते अंतःकरण. मन होता शांत चित्त, काया होते सुकुमार मुलायम. गळती षडविकार सत्वरी ऐक्य होता जीवा शिवांचे. होते अज्ञानाचे निर्मूलन, कृपा होता सद्गुरुनाथांची. परमात्मा महाप्रभूंची नित्यानंद निर्विषय. योगी महेश्वरा किती वर्णू तुझे उपकार. सद्गुरुनाथा परमपिता दयाघना भक्तवत्सला. दयानिधी प्रभू भगवंता काशीनाथ योगी महागुरु. अवतार घेऊन भूवरी प्रगटलाशी सर्व चराचरी. जनकल्याणा भक्त उद्धारा, नाम तुझे काशीनाथ महाप्रभू. न ओळखती जनलीला, महिमा तुझा गाद भूवरी. कर्म करून दाखवी लीला. गुरुपुत्र येताची दर्शना, सत्वर देतसे आशीर्वाद. भक्ता देऊने अभयदान, अनंत दुःखे हरण करशी. शिष्याप्रती देऊने अभयदान, ज्ञान देतसे सकल भक्ता. ज्ञानियांचा ज्ञान राजा सद्गुरुनाथा महाप्रभू. अंतःकरणी तुझीच वस्ती, गुप्त रूपे निवास तुझा. स्वयंप्रकाशा ओम स्वरूपा, तुझी एक गुरुनाथ गुरु माऊली. जो भक्तासे नामस्मरणे, तया दाखविशी अंतरी खुणा. तव भक्त लागेत चरण कमले, सद्गुरूंच्या चरणारविंदे. भक्तिभाव ठेवून अंतरी, गुरुसेवे माझी अखंड परायण. सेवा हाची परमधर्म, अखंड लाभते सत्संगती. मुखी उच्चारिता बीजमंत्र, महाशक्तीचे महाभांडार. भरती धनधान्य कोठार, सद्गुरूंच्या कृपा दृष्टी. ज्ञानाचे ते अधिष्ठान, प्राप्त होते शिष्या. देही असो निविदेही, सगुण रूपा निर्गुण निराकारा. ओळखी जो अंतरीच्या खुणा, अंतःकरणी ओंकार दर्शना. दर्शन होताचे ओम स्वरूपी, तदाकार होई भक्त. गुरु म्हणतसे शिष्योत्तमा, ध्यानी मनी एक चित्ते. ऐकावे एकाग्रतेतुनी, मन चित्त एकवटोनी. अंतःकरणी असे महाशक्ती, तुवा ज्ञान घ्यावे लेकरा. सांगतसे गुरु माऊली, ज्ञानाचे ज्ञान ऐका. महाशक्ती संपन्नते, परी ते लोपले देह अंबावे. सावधान होऊन परेसा, ओळखी जे त्या सत्यस्वरूपा. सत्यतेची भगवंत स्वरूपे, होता आत्मज्ञान. होते सत्यस्वरूपाचे दर्शन, आत्मानंदी परमानंद. तेचे असे परमात्मदर्शन. देहा माझी परम सत्य, नाम अस्ति पंचतत्वे. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंच महाभूते. प्रकृती माझी पंचतत्वे, तत्वात्मक सेद कारण देही. प्रकृती माझी पंचतत्वे, देही असती पंचप्राण. 10 तत्वयुक्त असे पिंड देह. नरदेहाला 9 द्वारे दृष्टिगोचर. 10वे द्वार प्रसिद्ध सूक्ष्म ब्रह्मरंध्र. मस्तकावरी मुकुटासमान विराजमान. सद्गुरुच्या कर कमलाचा,
होता स्पर्श सहज उघडते रुद्रद्वार, प्रवेशता रुद्र मंदिरी, प्रत्यक्ष दर्शन श्री गुरूंचे, विलसे दिव्य प्रकाश नेत्र दीपक, संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जा दैदिप्यमान, एकादशोक्षरी मंत्र स्पष्ट दिशे समोर, येतसे श्रवणी मंजुळ ध्वनी, तुझा महिमा परंपार, इथे कर्ण होती बधीर, वाचा बंद होतसे क्षणी, नामी मनरंगले, झाले तल्लीन, चरणामृताच्या प्राशने, मनमुग्ध होते तत्क्षणी, काय वर्णू तुझी थोरवी, अंत नकळे कवणाशी, अंत पार नाही तुझ्या ठाई, आनंदी परमानंद कोटिता, नामस्मरणी परमानंदी, अखंड स्मृती तुझी काशीनाथा, काशीनाथ महाप्रभू, जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधा, न सुटे सूत्र सूक्ष्म अंतरी, न सुटे सूत्र अंतरी, वाराणसी विश्वेशा, दर्शन होता चरणी, सिद्धप्रज्ञ होता सत्वरी, शांतीधामी निवास तुझा, होतसे मन शांत चित्त, प्रभू गुरु काशीनाथा, चरणी ठेविता माथा, कैवल्य ज्ञाना माझी रमविसी, ओम स्वरूपा शिव ब्रह्मरूपा, देवादिदेवा श्री गुरु, वाराणसी श्री विश्वेश्वर, शिवशंकर प्रभू गुरुराया, शिव ब्रह्मेश्वर शिव महादेवा, गुरु काशीनाथा अंतरी रूपा, शिव शंभो शिवदर्शना, दृष्टान देवनी शिष्यगणा, नानाविध दाखवी शिवरूपा, सद्गुरुनाथा महापुरुषा, ठेविता चरणारविंदी माथा, सुख पावलो क्षणोक्षणी, दीर्घायु लाभते कृपे, दिना माझी दिन वर्तती, पूर्णायुषी दिदलावर, गाता तुझे गुणगान, देह पावतो पवित्रतम, वर्षा माझी वर्ष लोटती, पूर्णायुष्य आयुष्यमान, काळ आला परी पळविला, सद्गुरुनाथा जगन्नाथा प्रभू, पाहुनी अमदुता, सांगती सद्गुरुनाथ, म्हणती जावे आता रिक्त असते, सांगतसे गुरुनिक्षुण, निरुद्योगी आहे एक भक्त, नाम असे बोधले भक्त, त्याशी न्यावे बा सत्वरी, ठेवी जे उद्योगी भक्ता, ऐसा उपदेश करीती गुरुजन, सद्गुरुनाथ जय गुरु माऊली, तत्वार्थ प्रकाशित गुरु विष्णू, दर्शन देते झाले भक्तजना, जय जय आजी श्री गुरु माऊली, होता दर्शन पाद पद्मे, कृतार्थ होतो शिष्योत्तम, गुरुदेव श्री महेश्वरा, भक्ता तारिले शतायुषी, पावन करशी ही काया, देवादिदेवा सद्गुरुनाथा, काशीनाथा काशीलिंगेश्वरा, श्री शिव शरणू शंकरलिंगा, बंधना क्षत्री प्रभुवरा, सिद्धलिंगा सिद्धलिंगेश्वरा, लज्जान क्षेत्री प्रभू देवराया, यल्लालिंग प्रभू यल्लालिंगेश्वरा, मुगुळ खोड क्षेत्री गुरुवर्या, षडाक्षरी सिद्धरामेश्वरा, जिडगा क्षेत्री सिद्ध षडाक्षरा, षडाक्षरा माझी महाऐश्वर्य, भोगिले वर्षे 40, आशीर्वाद होता गुरु काशीनाथांचा, उद्धरले सिद्धरामेश्वरा, जया ठाई अष्टसिद्धी, तिची असे महासिद्धी, प्रदान केली सिद्धरामेश्वरा, श्री गुरु काशीनाथांनी, अस्ति श्री गुरु महाशक्ती संपन्न, त्रिवार करावे वंदन, अस्ति जययोग्यांचे महायोगी, श्री गुरु काशीनाथ नामे प्रगटले, पुण्यक्षेत्र ते रामवाडी पावन, कर्मभूमी असे ती पवित्रतम, पावन करुणी भक्तगणा, उद्धरले सकल जीवा, श्री समर्था सद्गुरुनाथा, भक्ता देऊनी मंत्र दीक्षा, ज्ञान दिले परम भक्तजना, ओम नमो श्री सद्गुरु काशीनाथा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. इति श्री काशीनाथामृत प्रथमोध्याय समाप्तः. सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. दत्तात्रेय महाराज की जय. ओम शांती शांती शांती. ओम कृतैः स्मरः. हे जीवा, मुखात अखंड ओम ठेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. शरणो शंकरलिंग महाराज की जय. सिद्धलिंग महाराज की जय. अल्लालिंग महाराज की जय. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम शांती शांती शांती.